खरं म्हणजे जुना काळ आता गेला, नवीन आला, अनेक बदल झाले. जुन्या पिढीला जर विचारलं नवीन पिढी कशी आहे, आता आमच्या आजीच्या वयाच्या इथं आजीबाई आहेत, आजोबा आहेत, वडिलांच्या वयाचे आहेत, लहान मुलांपासून सर्वजण आहेत. जुन्या पिढीला विचारलं नवी पिढी कशी आहे, तर ते एका वाक्यात सांगतात ती बिघडलेली पिढी आहे. आणि हे 1857 पासून सुरू आहे. म्हणजे आत्ताचीच पिढी बिघडली असं नाही. तुम्ही तरुण असताना सुद्धा तुमची जुनी पिढी तुम्हाला असंच म्हणायची. कारण नवी पिढी जुन्या पिढीपेक्षा समृद्ध असते. आणि जुन्या पिढीला वाटतं की यांनी आपल्या खांद्यावर बसून जग पाहावा. पण आपलं स्पीड असतं 10-20चं, नव्या पिढीचं असतं 70-80चं. आणि मग ते सांगतात यांचे खांदे काय कामाचे नाही, यांना सोडून पळालं तरच काही खरं आहे. कारण पूर्वी 20 वर्ष झाले, 25 वर्ष झाले की काळ बदलायचा. आता 5 वर्ष, 10 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 1 वर्ष, काही दिवसांनी महिना झाला की काळ बदलेल. इतका प्रचंड वेग सध्या सगळ्यांनी घेतलेला आहे. म्हणून जुन्या पिढीला असं वाटणं साहजिक आहे. मला आनंद याचा आहे की 7 ते 9ची वेळ असताना सुद्धा आमच्या एवढ्या भगिनी या ठिकाणी व्याख्यान ऐकायला उपस्थित आहेत. कारण महाराष्ट्रामध्ये व्याख्यानाला जाताना आम्ही ही वेळ टाळतो. पुरुष असतात नाईलाजानं, कारण ते सिरियल पाहताना आपण काय करायचं म्हणून ते येऊन बसतात. परंतु महाराष्ट्रामध्ये 7 वाजले की आमच्या सगळ्या भगिनी प्रवचनाला बसल्यासारख्या टी व्ही समोर बसतात. सिरियल विकल्या जातात, आपण गिऱ्हाईक आहोत त्याच्यासमोर बसतो. सगळे माणसं सिरियल पाहतील अशी सोय आता सिरियलने केलेली आहे, सगळ्या कॅटेगरीची. म्हणजे आता पैलवान प्रेम करतो ती सिरियल आहे. पैलवानांना असं वाटायला नको की आमचा मेंदू गुडघ्यात आहे असं उगीच म्हटलं का, म्हणून आता कधी नव्हे ते पैलवानही सिरियल पाहायला बसायला लागले. त्यातली त्यात त्यांनी शिक्षिकेवर प्रेम केलंय. म्हणजे हे तर सिरियलवालेच फक्त करू शकतात. अशा गोष्टी जुळवून आणणं हे तेच करू शकतात. ते मध्यंतरी काय तुला पाहते रे वगैरे आता बंद झाली. ती मालिका सुरू झाल्यापासून 50 वर्षाची माणसं सुद्धा मेकअप करायला लागले होते. त्यांना सुद्धा वाटलं आम्ही सुद्धा मार्केटमध्ये आहोत. आता नवीन एक मालिका तर भलतीच आहे, सूनच मदत करते सासूला. हे सगळं भयंकरच आहे. आणि हे सगळं आम्ही पाहतो हे अजून भयंकर आहे. फक्त अनुकरण करू नका, आदर्श घेऊ नका. त्यांना पैसे मिळतात, आपण फुकट पाहतो. त्या ग्लिसरीन लावून रडतात, आपण खरोखर रडतो. फार टेन्शन घ्यायचं नाही, जेवढं जमेल तेवढं पहा. मध्यंतरी देवाची मालिका होती, खूप लोक पाहायचे. आणि तो देव काय करायचा, रोज 2 बायका कशा सांभाळायच्या हीच त्याला चिंता होती. आता एखाद्या तरुणानं जर आईला सांगितलं असतं आई मी या देवासारखं करू का, आई म्हटली असती तू बावळट आहे, तो देव आहे. की देव असल्यामुळं चालतं, तो सामान्य तरुण आहे. हे सगळं आभासी आहे. पण आम्ही ते पाहत बसतो. 7 ते 9 कोणाच्या घरी जाऊ नये असं माझं मत आहे. कारण सगळे टीव्हीतल्या पात्राशी इतके तादात्म्य पावलेले असतात की आपल्याला पाहिलं तर जगातील सगळ्यात अभद्र माणूस इथं आला, आता याला चहा करावा लागेल, हा बसेल वगैरे वगैरे. फार त्रास होतो लोकांना, शक्यतो जाऊच नाही. पूर्वी पुरुष घरी आला की घरातील आमची गृहिणी विचारायची इतक्या वेळ कुठं होतात. आता सिरियलच्या नादात नाही विचारत. पुरुषाचं बरं झालंय, 9 पर्यंत तो काहीही करू शकतो, म्हणजे कुठं गप्पा वगैरे मारू शकतो. मध्यंतरी कुंकू नावाची मालिका सुरू होती, फार छान मालिका होती. आमचं घर सुद्धा त्या मालिकेच्या प्रेमात पडलेलं होतं. आणि मी असा कार्यक्रम करून घरी गेलो. आमची सौ ती मालिका पाहण्यात इतकी दंग होती की घरामध्ये खरं कुंकू आल्याचं सुद्धा त्याला समजलं नाही. मालिका संपल्यावर तिनं मला विचारलं काही हवंय का. म्हटलं आधी त्या कुंकवाचं वाटोळ होत्या, मग आमच्याकडे पाहत असत. आम्ही कुठं जाणार आहोत, आम्ही इथंच येणार आहोत. असं सगळं विलक्षण आहे. आणि जेवायला सुद्धा आम्ही किचनमध्ये डायनिंग टेबलवर बसत नाही, आम्ही टी व्ही समोर बसतो. म्हणजे पूर्वी जो संवाद घरात व्हायचा तो आता होत नाही. कारण कुणी बोलत नाही, सगळे टीव्हीतल्या पात्राशी बोलत असतात. मध्ये मध्ये जाहिराती लागतात. शौच कूप कशानं धुवावा. आपण जेवतोय, समोर ती जाहिरात लागली, गृहिणी सांगते ते अमुक अमुक आणा, त्यानं भांडं फार स्वच्छ निघतं, भाजी वाढू का थोडी. त्याला समजत नाही आता कुठली भाजी आपल्या वाट्याला येते. आणि मग आपण हे पाहत बसलो की आपली लहान मुलगी लहान मुलगा शेजारी येऊन बसतो, त्यांच्या मनावर काय परिणाम होतो ते आपल्याला माहीत नाही. पण तो परिणाम विलक्षण होतो. तो लगेच जाणवत नाही, तो नंतर जाणवत असतो.
असे आम्ही त्यामध्ये सगळे तादात्म्य पावलेलो आहोत. पूर्वी असं काही नव्हतं. आता आजोबांच्या वयाची माणसं आहे, त्यांना आठवत असेल, फक्त रेडिओ होता, एक ट्रान्झिस्टर असायचा घरामध्ये मोठा, आणि सगळे त्यावरचे गाणे ऐकणं वगैरे. गाणे सुद्धा त्यावेळेस समजायचे, गायकाला जास्त संधी होती, संगीतकाराला नव्हती. आता संगीतकार खरं म्हणजे वाजवतो, त्यामध्ये मध्ये मध्ये संधी मिळाली तर गायक गाणे म्हणतो, अशी परिस्थिती आहे. म्हणजे किचन मधले सगळे भांडे अंगावर पडल्यासारखा तो प्रकार सध्या सुरू आहे, आणि नवीन मुलांना तो आवडतो. म्हणजे हे अजून आश्चर्य आहे. त्यांना जर विचारलं यातलं काय आवडलं तर ते विचारायचं नाही, आवडतं. काहीतरी एकच वाक्य जे साध्या पद्धतीनं आपण सांगू शकतो ते गाण्यामध्ये सांगितलं जातं. मग तो रेडिओ असायचा, कॉमेंट्री असायची मराठीमध्ये, ते बाळज पंडित वगैरे फार छान कॉमेंट्री सांगायचे. त्यावेळेस बॉलला चेंडू म्हणायचे, बॅट्समनला फलंदाज, बॉलरला गोलंदाज, आणि मग कॉमेंट्री सुरू व्हायची. कपिल देव धावत आला, त्यानं चेंडू टाकला आणि 3 यष्ट्या उडाल्या. आता स्टंपला यष्ट्या म्हणायचे. ते जुन्या लोकांना समजत नसायचं यष्ट्या म्हणजे काय म्हणायचं. मग सगळे ऐकणारे टाळ्या वाजवले की एखादा म्हातारा माणूस म्हणायचा, काय 3 यष्ट्या उडाले, एवढा मोठा अपघात झाला तरी तुम्ही टाळ्या वाजवता, तुम्हाला काही कळतं की नाही. मग त्यांना सांगावं लागायचं की यष्ट्या म्हणजे ते स्टंप असतात. इतकं सगळं, पण कुणाचं काही अडत नव्हतं, असं समाधान होतं. नंतर ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आले. त्यावेळेस सह्याद्री नावाचा एकच चॅनल होता, सरकारी चॅनल होता. भ्रष्टाचाराच्या बातम्या त्यात नसायच्या. म्हणजे भ्रष्टाचार नव्हता असं नाही, पण चॅनल सरकारी होता म्हणून ते सांगायला बंदी होती. आता खाजगी चॅनलमुळं उद्या होणारा भ्रष्टाचार आजच सांगतात, किंवा 10,000चं बजेट असलं तरी 25,000 कोटी झाला असं सांगतात. सांगू द्या, काही इलाज नाही, कारण 24 तास बातम्या द्यायच्या. बातम्या द्यायच्या म्हणजे किरकोळ गोष्टीच्या सुद्धा बातम्या होतात, म्हणून त्या बातम्या अशा चालू असतात, आपण त्या ऐकत राहतो. पण त्यावेळेस तसं नव्हतं. एक बाई बातम्या द्यायच्या आणि त्या इतक्या हलायच्या, अशा लाटा, म्हणजे असं चित्र स्थिरच नसायचं. मुंग्या यायच्या टीव्हीमध्ये, वर अँटेना असायचे, त्या शेजारी एक बांबू ठेवलेला असायचा. मग सिरियल सुरू झाले की काय व्हायचं, सगळं कुटुंब रामायण महाभारत पाहायला बसायचं. एक जण दरवाजात उभा राहायचा, एक जण मालदार उभा राहायचा, आणि मग आत खूप ते चित्र हलायला लागलं की आतला ओरडायचा, त्याला सांग डावीकडे फिरव. मग दरवाजातला ओरडायचा, हे डावीकडे फिरव, आणि मग तो वरून बांबून ते फिरवायचं. चित्र स्थिर व्हायचं, पण तोपर्यंत सिरियल संपलेली असायची. मग वरचा सांगायचं, उद्या मी पाहणार बरं का, तुम्ही वर जायचं. म्हणजे सलग सिरियल सुद्धा पाहायला मिळत नसायची, पण आनंद होता आणि समाधान. चित्र असं हलायचं की त्या निवेदन करणाऱ्या बाई, आज हवामान शांत राहील असं म्हणताना सुद्धा असे हलायचे, वाऱ्यात सापडल्यासारख्या. मग एखादा जुना माणूस म्हणायचा, अरे ते आडुशाल ठेवा, वारं घुसत आहे त्याच्यात. त्यांना वाटायचं बाहेरच्या वाऱ्यानंच चित्र हलत. एखादा चहाचा कप असायचा असा ठेवलेला बातम्या देताना, आणि त्यावेळेस माशी सुद्धा होती, म्हणजे स्टुडिओत अशी त्या कपावर माशी फिरायची. आणि मग त्या बाई काय करायच्या, बातमी सांगता सांगता अशी माशी उडवायच्या. गंमत अशी व्हायची की घरात कधी कधी आपल्या टीव्हीच्या काचेवर माशा बसायच्या. बाईंनी असा हात करायला आणि काचेवरच्या माशा उडायला एकच वेळ व्हायची. ते जुन्या लोकांना इतकं आश्चर्य वाटायचं. मुंबईत बसलेली बाई आमच्या घरातल्या टीव्हीवर बसलेल्या माशा कशा हाकलते बुवा, हे नवीनच विज्ञान आहे असं त्यांना वाटायचं. पण या अज्ञानात सुद्धा मजा होती. आज विज्ञानात एवढी मजा नाही तेवढी त्या काळात ती मजा होती. नंतर नंतर काय, आता चॅनल्स आले, माणसं अस्वस्थ व्हायला लागले. एक चॅनल इतके वेळ, म्हणजे वक्ता सुद्धा फार काळ सहन करत नाहीत लोक आता. म्हणजे हा ठोंबे एकटाच बोलतोय, आम्ही पाहतो, रिमोट असतं तर बदललं असतं असं काही न वाटतं. पण ती सोय नाही, ते सुदैव आहे. पण आता पटकन आपण ते सगळं बदलतो, ज्याच्या त्याच्या आवडी वेगळ्या आहेत, निवडी वेगळ्या आहेत. आता मॉडेल्स वेगळे आले, विज्ञानानं आता सगळं नवीन आणलेलं आहे. काल परवा मी वृत्तपत्रात एक बातमी वाचली, आता एक नवीन टीव्हीचं मॉडेल येत आहे. पाहणाऱ्यानं रिमोटनं ते बंद करायचं नाही, पाहणाऱ्यानं डोळे मिटले की ते आपोआप बंद होणार. आता मला शंका आहे, काय पाहणाऱ्यानं जर कायमचे डोळे मिटले तर त्या मॉडेलचं काय करायचं, ते त्याच्याबरोबरच पाठवायचं की पुन्हा काही सोय आहे सुरू करण्याची असेल बुवा, काय सांगता येत नाही. हे तरुण पोरांनाच माहिती आहे. पण हे सगळं विलक्षण वेगानं वाहताना आमची जुनी पिढी सांगते की आमच्या सहनशीलतेच्या सगळं पलीकडे चाललेलं आहे. हा सगळा विस्फोट झालेला आहे. आणि या विस्फोटामध्ये आमच्या घरातील संस्कार, कुटुंब वत्सलपणा, एकमेकाविषयीचं प्रेम हरवत चाललंय. आता कुठल्या तरी एका जगातल्या बुद्धिमान माणसानं मोबाईल नावाचं यंत्र तयार केलं आणि बाकीच्या सगळ्या बुद्धिवंतांनी आपली बुद्धी त्यात गहाण टाकली, असा प्रकार झालेला आहे. म्हणजे त्यात अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळे त्यात आहे. मला सांगा, फेसबुकचं अकाउंट कोणाचं नाही? लहान मुलांचं आहे. जुने लोक म्हणतात आमच्या काळात ते नव्हतं, आता आहे, वापरून घ्या. त्यांचं सुद्धा फेसबुकचं अकाउंट आहे. आम्ही फेसबुकचं अकाउंट उघडतो, त्यावर एखादा फोटो टाकतो, आपला नाही टाकायचा बरं का, एखादा सुंदर चेहरा टाकायचा, म्हणजे रिक्वेस्ट जास्त येतात. प्रत्यक्ष पाहिल्यावर बेशुद्ध पडायची वेळ येते कधी कधी, कारण हा तो नसतोच, आभास आहे, फसवा फसवी आहे. त्यावर जी माहिती दिली ती खरी मानायची.
काल परवा सकाळलाच बातमी होती, आमच्याकडे श्रीगोंदा तालुक्यामध्ये एक कर्नाटकातली मुलगी आली पळून, कारण तिला श्रीगोंदा तालुक्यातल्या एका तरुणाशी लग्न करायचं होतं. तरुण होता MBA, दोघांची ओळख झाली फेसबुकवर. आणि ती आल्यावर तिनं त्याला शोधलं आणि मग तिला आल्यावर समजलं हा MBA वगैरे नाही, हा JCP आहे, याचा JCP आहे, हा JCP वाला आहे. आणि मग ती पोलीस स्टेशनला गेली. पोलिसांनी तिच्या वडिलांना कर्नाटकात फोन केला आणि ते येऊन तिला घेऊन गेले. म्हणजे हे सगळं आभासी आहे, आम्ही फसतो, त्यावर आम्ही एकमेकांना फसवतो. आणि आम्हाला जागतिक दुःखाची सवय लागलेली आहे फेसबुकमुळे. माणसांना जवळच्या दुःखाचं काही घेणं नाही. आमच्या एखाद्या स्त्रीनं सहज टाकून पहा बरं, आपला फोटो टाकायचा आणि खाली असं लिहायचं मला सर्दी झाली. तासाभरात जगभरातून 700-800 कमेंट्स येतील तुम्हाला. ओळख नसताना, संबंध नसताना, मॅडम अमुक गोळी घ्या, तमुक औषध घ्या, अमुक मलम लावा, त्याचा आयुर्वेदिक काढा प्या, सल्ले येतील अनोळखी लोकांची. आणि घरात बायको शिंकत फिरते, तिच्याकडे पाहत सुद्धा नाही. कोण कुठली फेसबुकवर बाई तिला सल्ले देतो, मॅडम अमुक गोळी घ्या, तमुक हे घ्या. अरे इथं तुझ्या जवळ बघ बाबा. आम्हाला त्याचं घेणं नाही, आम्हाला जागतिक दुःखाची सवय आहे. आमच्या तरुणांची सख्खी बहीण लग्नाची आहे, तिची चिंता नाही त्याला. प्रियंका चोप्राला का भारतात नवरा मिळत नव्हता का? फार चिंता. आमच्या सगळे तरुणांना प्रचंड चीड आली, तिला काय भारतात नवरा मिळत नव्हता का? आता मिळाला असता तरी तो तू होता का? नाही. म्हणजे तुझ्यापर्यंत येणार नाही त्याची चिंता तू करतो कशासाठी? हा फार मोठा. जे दुःख आपल्या आवाक्यातलं नाही ते आपण भोगूच नाही. प्रदूषणानं ताजमहालाच्या भिंती काळ्या पडणार आहे, तुम्हाला चिंता करायचं काय कारण नाही. तुमच्या घराच्या भिंती काळ्या पडत चालल्या, तिकडे बघा. पण हे जे सोशल मीडियामुळे जागतिक दुःखाची आम्हाला सवय लागलेली आहे की जवळचं दुःख आम्ही विसरतो, आमच्या जवळ कुणीतरी सुख देणारं हे विसरतो आणि आम्ही त्यामध्ये वाहवत जातो. पूर्वी वडील आले की लहान पोरग धावत जायचं, दिवसभर वाट पाहत असते वडिलांची. बाबा आले, बाबा त्याला उचलून घ्यायचे. बाप लेकांच्या गुजगोष्टी व्हायच्या, दिवसभर भेट नसायची. पोरग गुलगुलू बोलायचं, बाप त्याची मुक्की घ्यायचा, दोघं छान बोलायचे. बाप लेकाचं प्रेम होतं ते. आता परिस्थिती बदलली, म्हणजे बाप दिसलं की पोरग धावत जातं, पप्पा आले, पप्पा त्याला उचलून घेतात. ते त्यांच्या खिशातला मोबाईल घेतात आणि पळून जातं. मग पप्पाला समजतंय आपल्यासाठी आलंच नव्हतं, हे आपल्या खिशातल्या मोबाईलसाठी आलं होतं. म्हणजे आता ज्या माणसाच्या खिशात मोबाईल नाही त्याला पोरं बाप म्हणतील की नाही, अशी सुद्धा शंका. आणि ही वेळ आपणच आणलेली आहे, ती दुसऱ्या तिसऱ्यानं कोणी आणलेली नाही. कारण पूर्वी कौतुक करण्याच्या पद्धती वेगळ्या होत्या. 10वी पास हो, सहलीला पैसे देतो, नवी सायकल घेऊन देतो. आता पालक काय कौतुक करतात? 10वी पास हो, अँड्रॉइड मोबाईल घेऊन देतो. दिला 20,000चा मोबाईल घेऊन, दिलं त्यात नेट टाकून, सगळं जग त्याच्या खिशात आलं. नको त्या गोष्टी त्याला त्याचं वय नसतं समजण्याचं. काय पाहा, अलिबाबाच्या गुहेसारख्या सगळ्या साईट्सवर त्यात तो हरवून जातो, त्या आभासी जगात तो निघून जातो. 2 तरुणी समोरासमोर आली की डोळ्यात डोळे घालून बोलत नाही, त्यांची हिंमत नाही बोलायची, कारण ते आभासी जगात जगतात. तो सांगतो तू घरी जा, मी घरी जातो, आपण चॅटिंग करू. चॅटिंग केलं पाहिजे. व्हॉट्सअप सगळ्यांचा आहे. पूर्वी अपघात झाला की सगळे धावत जायचे जखमीला उचलायला, आता धावत जातात, जखमीला उचलत नाही, त्याचा फोटो काढतात आणि सगळ्या मित्रांना पाठवून देतात ग्रुपवर. आमच्या गावात असा असा अपघात झाला, याचा पाय असा असा तुटला, इतकं रक्त कळालं. मग पलीकडून लगेच रिप्लाय येतो, ब्युटिफुल, नाईस फोटोग्राफी. हे सगळं भावना मरत चालल्याचं लक्षण आहे. म्हणून कुठंतरी या गोष्टीनं सावध होणं गरजेचं आहे. पण आम्ही सावध होतच नाही, सावधच होत नाही. आम्ही फक्त ऐकतो, हसतो. पण याचा परिणाम इतका विलक्षण. आता डॉक्टर अनिल अवचटांनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये तो सेक्शन सुरू केला आहे, म्हणजे मोबाईलनं वेडे झालेल्या माणसांसाठी. म्हणजे हे तुमच्या माहितीसाठी सांगतो, इथं कोणाला गरज पडली तर जवळ आहे. पण माणसं तसं करतात. आता विनोदापेक्षाही वस्तुस्थिती वेगळी आहे. इस्त्री करायला बसलेली माणसं मोबाईल जवळ ठेवतात, रिंग वाजली की इस्त्रीच कानाला लावतात, कारण तो इतकं त्याला घाई झालेलं आहे. कधी मी पटकन ती उचलून कानाला लावतोय, नाही तर जग पुढे येते. एक व्यक्ती व्हॉट्सअप खेळता खेळता स्वतःच्या घराऐवजी शेजाऱ्याच्याच घरात जाऊन बसली. आता तिथल्या मॅडम टीव्ही पाहत होत्या, सिरियल. त्यांना जाणवलं कोणीतरी आलं, नेहमीप्रमाणे येऊन बसले. त्यांनी चहा केला आणि यांना दिला, आपलेच आहेत असं समजून. हाही चहा पिला. थोड्या वेळानं त्या घराचा खरा मालक फेसबुक खेळत आला. त्यानं यांना पाहिलं आणि एकदम ओरडला, सॉरी हा मी चुकून तुमच्या घरात आलो. हे असं सगळं झालेलं आहे. पण हे होताना आम्ही किती हरवत जाऊ. पूर्वीचं घर आठवा, सकाळ व्हायची, आई तुळशीला पाणी घालायची, वडील पोथी वाचायचे, मुलगा व्यायाम करायचा, ताई अंगण झाडवायची. किती सुंदर घर. भीमसेन जोशींचे भावगीतं कुठेतरी लागलेले असायचे, मंगल वातावरण असायचं. आताचं कुटुंब आठवा, सकाळी उठल्यावर काय होतं? आम्ही आधी मोबाईल घेतो, कारण आम्हाला जगाची फार काळजी आहे. हे जग बुडतंय की काय? बरोबर माझं स्पष्ट मत आहे,
की पृथ्वी जशी एका जागेवरून दुसऱ्या जागेकडे निघाली तसा माणूस सुद्धा आता अश्मयुगाकडे परत चाललेला आहे. हे माझं मत आहे बरं का, हे मानावंच असं काही नाही, पण तुम्ही आजूबाजूला पहा, हे असं आहे. काही गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. लहानपणी आपला कपडा जर कुठं फाटला शाळेत जाताना, तर आई त्याला रफू करायची की बाबा तुला सर हसतील, मुलं हसतील. म्हणजे पूर्वी कपडा फाटला की प्रतिष्ठा जायची. मुलीचा फ्रॉक फाटला की आई सांगायची तसं जाऊ नकोस, बारीक सुईनं रफू करायची, कारण कपडा फाटला म्हणजे घराची प्रतिष्ठा जायची. आता मी आजूबाजूला पाहतो, हो जितकं जास्त फाटलेलं तेवढी प्रतिष्ठा जास्त. चांगली पॅन्ट 1000ला आहे, फाटलेली 2000ला आहे. हे कुठं तयार करतात भाऊ, मला तर फार आश्चर्य आहे. ते कुठं घासतात, कशी काय, आधी तयार करतात मग घासतात की आधीच फाडतात काय कळत नाही. पण हे सगळं विलक्षण आहे. मग असं वाटतं की आपण पुन्हा अश्मयुगाकडे निघालो का. तरुण तरुणींचा घोळका आलेला पाहिला तर असं वाटतं बॉम्बस्फोटात उद्ध्वस्त झाल्यासारखे सगळे दिसतात. कुणाचं इथं फाटलंय, कुणाचं गोळ्या लागल्यासारखे छिद्र पडले जीनला वगैरे, पण त्यांना त्याचं काही वाटत नाही. एकदा मी मॉलमध्ये गेलो, तुम्हाला सांगतो, सहज फिरत फिरत तिथं अशा पॅन्ट ठेवलेल्या होत्या, अशा अर्ध्या कापलेल्या, धागे लोंबताय. मला फार कौतुक वाटलं त्या मॉलवाल्याचं, की म्हणजे भिकाऱ्यांसाठी सुद्धा सेपरेट दालन यांनी खुललंय मला. आणि मला थोड्या वेळ भिकारी असल्यासारखं वाटायला लागलं. म्हटलं इथं जास्त थांबायला नको, लोक पाहतील. पण थोड्या वेळानं 2 तरुण तरुणी आले, मस्त त्या पॅन्ट घेतल्या. अहो किमती सुद्धा 3-3, 4-4 हजार. आणि अक्षरशः त्या पॅन्ट अशा की ते पूर्वी त्या बोचक्यात बांधून द्यायची किंवा त्या अशा पॅन्ट देऊन काय भांडे घ्यायचे, अशा त्या पॅन्ट. तुम्ही सुद्धा घरातल्या जुन्या पॅन्ट आता असे भांडे घेऊ नका, अशा कापा आणि विकायला ठेवा. तुम्हाला सांगतो अशी रांग लागेल पोरांची, फक्त असे धागे बिगे लोंबले पाहिजे खाली. छान आहे, कळतच नाही आम्हाला आम्ही कुठं चाललोय. कुठेतरी आम्ही सिनेमात पाहतो, टीव्हीत पाहतो आणि ते अनुकरण करतो. मला वाटतं ते अनुकरण करण्यापेक्षा आपल्या आई वडिलांनी आपल्यावर काय संस्कार केलेत हे फार महत्वाचं आहे. आम्ही ते सगळं विसरतो, या वेगाच्या जगामध्ये ते सगळं विसरतो. म्हणून पूर्वीचा आदिमानव जंगलात राहायचा, तो कपडे घालत नव्हता कारण तो एकटा राहायचा. मग हळूहळू तो बरोबर राहायला लागला. मग नदी पाहून त्यानं गावं वसवले. मग त्याच्या मनात लज्जा निर्माण झाली. मग त्यानं झाडाच्या सालीचे कपडे तयार केले, वलकले गुंडाळायला लागला. झाडाच्या पानापासून कपडे तयार केले आणि हळूहळू आपल्या पिढीपर्यंत आता ती पूर्ण लज्जा आहे, म्हणून आपण पूर्ण कपडे घालला. पण आता जसा जसा काळ चाललाय पुन्हा हे शंका यायला लागली, कपडे कमी 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 होत चालले. अजून 7-8 पिढ्यानंतर माणूस पुन्हा आधी मानवासारखा राहील की काय अशी शंका आहे. सुदैवानं ते पाहायला आपण नसू, पण आपल्या पिढीची इतिहासात नोंद होईल की सुरुवात यांच्यापासून झाली, नोंद होईल. पूर्वीचा माणूस कच्च्या भाज्या खायचा कारण अग्नीचा शोध लागलेला नव्हता. नंतर त्यानं गारगोटीवर गारगोट घासली, खाली कोरडा पाचोळा ठेवला, अग्नी निर्माण केला. अन्न शिजवून चांगलं लागतं म्हणून तो शिजवून अन्न खायला लागला. मग मसाले टाकल्यावर अजून छान लागतं, मसाले टाकायला लागला. आपल्या पिढीपर्यंत इतके मसाले झाले आता की माणसांचं पचन संस्था बिघडून गेली, अजीर्ण व्हायला लागलं. माणसं पुन्हा वेगवेगळ्या कोर्सेसच्या निमित्तानं कच्च्या भाज्या खायला लागल्या. म्हणजे माणूस पुन्हा अश्मयुगाकडे गेला. पूर्वीच्या तरुणाच्या मनात जे असायचं तो गुहे समोरच्या खडकावर बसायचा, अंकुचितार दगडानं त्यावर चित्र काढायचं काही. आताचा तरुण सुद्धा कॅम्प्युटर समोर बसल्या जागी तेच करतो, फक्त साधनं बदललेले आहेत. माणूस हा असा एकच सजीव आहे की ज्याला मुख पोकळी आहे, म्हणून त्यातून शब्द तयार झाले, अक्षराचे शब्द, शब्दाचे वाक्य, वाक्याची भाषा तयार झाली, माणूस बोलायला लागला. माणूस हा एकमेव सजीव असा आहे ज्याचा अंगठा बाकीच्या 4 बोटांवर वळतो, त्याची मूठ झाकली जाते, त्यात ताकद येते. म्हणून माणसानं या मुठीतून शस्त्र तयार केले, तोंडातून शास्त्र तयार केले आणि शस्त्र आणि शास्त्राच्या आधारे त्याचा विकास झाला. बाकीच्या प्राण्यांचा नाही झाला. पण आता मला वाटतं पुन्हा भाषा विसरत आपण चाललेलो आहोत. पुन्हा आता चित्रलिपी यायला लागली. म्हणजे पूर्वी आनंद झाला की भिंतीवर मोराचं चित्र काढायचे, दुःख झालं की कुठेतरी अश्रू गळताना दाखवायचे. छत्रपती शिवाजी महाराज असताना काही मोबाईल नव्हते, तरी त्यांनी या पद्धती शोधल्या होत्या की प्रत्येक किल्ल्यावर 2 लाकडांच्या राशी असायच्या. आनंद झाला की एका लाकडाची रास पेटवली की त्यातून पांढरा धूर निघायचा, की शेजारचा किल्लेदार म्हणायचा पांढरा धूर निघाला, याचा अर्थ स्वराज्यात काहीतरी आनंदाची गोष्ट घडली. तो सुद्धा त्याच्या किल्ल्यावरचे पांढरा धूर सोडणारे लाकडं पेटवायचा. असं संपूर्ण राज्यातल्या किल्ल्यामध्ये पांढरे धूर सोडणारे लाकडं पेटवले जायचे आणि स्वराज्याला समजायचं काहीतरी आनंददायी गोष्ट घडली. स्वराज्यावर आक्रमण झालं, काही दुःख झालं तर दुसऱ्या जातीचे लाकडं होते जे पेटवल्यावर काळा धूर निघायचा. हे संकेतांक होते. सगळे देव सध्या जे डोंगरावर आहेत वसलेले, त्याचं कारण हे आहे की पूर्वी किल्ल्यावर नजर ठेवण्यासाठी त्या देवाचे पुजारी म्हणून मावळे काम करायचे आणि तिथून त्यांना सगळा टापू दिसायचा. ते तिथून संकेतांकानं सांगायचे की आपल्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे, इकडे मला हालचाल दिसते. कारण पूर्वी असा त्याचा उपयोग केला जायचा.
शाहिस्तेखानाचे बोटे कापल्यावर नाही का कात्रजमध्ये महाराजांनी शेवटी ते जनावर शिंगाला टेंबे बांधून पळाले. मुघलांना असं वाटलं की अरे मावळे तिकडे पळतायत, मुघल सैन्य तिकडे पळाला आणि महाराज इकडं सुरक्षितपणे आले. हे संकेतांक होते. मोबाईल नसताना सुद्धा काही बिघडत नव्हतं जुन्या लोकांचं, उलट स्थिरता होती. म्हणून मला वाटतं दशक्रिया सुद्धा यातूनच निर्माण झाले असावे की एखादा माणूस गेला की लगेच कळवायला मोबाईल नव्हते, टेलिफोन होते. बरं कळालं तरी यायचं कसं? सायकल असायची, घोडे असायचे, म्हणजे अंत्यविधी तोपर्यंत थांबवता येत नव्हता. म्हणून माणसांनी काय सोय केली, 10 दिवसांनी पुन्हा दशक्रिया करू, एक धार्मिक कार्यक्रम करू आणि आत्म्याला पुन्हा बोलू. त्यासाठी कावळ्याची आपण योजना केली. कारण कावळा हा सगळीकडे सापडतो. तिथं काय आपण बदक किंवा हंस ठेवला नाही, मग तर पिंड तसेच राहिले असते. माणसानं अभ्यास केला, सगळीकडे सहज उपलब्ध होणारा प्राणी कोण आहे? कावळा आहे. मग कावळा पिंडीला शिवेल, त्याला फक्त शास्त्राचा आधार दिला नाही. मग दहाव्याला सगळे जमा व्हायला लागले, पुन्हा तो आत्मा येतो असं मानायला लागले. याचं कारण पूर्वी सुविधा नव्हत्या. आता तुम्ही एखाद्या घरातील ज्येष्ठ माणसानं साधा छातीवर हात ठेवा, अहो लगेच मेसेज सुरू होतात, लवकर निघा, लक्षण बरं नाही. आणि सगळे माणसं जमा होतात, नातलोक हा मध्ये पडलेला, आणि सगळे अपेक्षेने त्यांच्याकडे पाहतात की आता कशाला हेलपाटा देता आम्हाला परत, नाही काय. हे नवीन सुख सुविधा निघाल्याचं हा प्रकार आहे सगळा. म्हणून हे सगळं होताना सुद्धा आपण आपल्या भावना जपल्या पाहिजे. या विज्ञानाबरोबर वाहत जाऊ नये. आपल्या घरातील तरुणांना हे सांगा, तरुणींना हे सांगा. आता तुम्हाला सांगतो, आमचा तरुण म्हणजे त्या नेटमधल्या बाया पाहून त्या सुंदर बाया पाहून त्याला आमची आई सुद्धा आता कुरूप वाटायला लागली. तो आईकडे पाहत नाही, हिचं काही खरं नाही, किती सुंदर बाया आहे. या तरुणांना एक सांगण्याची गरज आहे की जगामध्ये सगळ्यात सुंदर कोण असेल तर ती आपली आई आहे. पहिलं वाक्य आपल्या तोंडून हेच आलं पाहिजे. नंतर सगळ्या जगातल्या स्त्रिया, जुना माणूस असो, तरुण असो, वृद्ध असो, त्याला जर विचारलं जगात सगळ्यात सुंदर कोण, त्याच्या तोंडून एकच शब्द बाहेर पडला पाहिजे, माझी आई. आणि ज्याच्या तोंडून हा शब्द बाहेर पडेल तो खरा संस्कारी. नाही तर उपयोग नाही आहे मीडियाच्या नादामध्ये. आता काय संस्कार झाले, आता आई बापच म्हणतात पोरं व्हायला गेले, सरांना सांगतात तुम्ही सांभाळा. बरोबर आहे का? मारणे असेल. कारण आता संस्कार कोणी करायचे? शाळांना करायचे. आता इंग्रजी कोणी शिकवायचं? गुरुजींनी शिकवायचं, कुटुंबानं नाही. बापाला वाटतं पोरानं इंग्रजी शिकलंच पाहिजे, निदान मला एखादी शिवी तरी इंग्रजीत दिली पाहिजे. पण हा इंग्रजी शिकला पाहिजे याला बोलवायला शिका. एका सरांना एका मुलाच्या वडिलांना सांगितलं की माझ्या मुलाचे उच्चार जरा सुधरा. म्हणून सरांनी त्याला त्या दिवशी उभा केला आणि म्हटले म्हण बाबा इलेक्ट्रिसिटी. तो म्हटला इलेक्ट्रिसिटी. सर म्हटले टी नाही सी, इलेक्ट्रिसिटी. तो म्हणायचा इलेक्ट्रिसिटी. तासभर खेळ सुरू होता. तास संपला त्यावेळेस सर त्याच्या नादानं इलेक्ट्रिसिटी म्हणायला लागले. संध्याकाळी त्याचे वडील भेटले चौकात. म्हणे काय तुमचा मुलगा, तुम्ही सांगितलं इंग्रजी सुधरा, म्हणे काय झालं? अहो तो इलेक्ट्रिसिटीला इलेक्ट्रिसिटी म्हणतो. त्याचे वडील म्हटले जाऊ द्या सर, त्याच्या बुद्धीची कॅपॅसिटीच तेवढी आहे. सरांना तर इतका धक्का बसला जोरात. म्हणजे पोरग इलेक्ट्रिसिटीला इलेक्ट्रिसिटी म्हणतं, बाप कॅपॅसिटीला कॅपॅसिटी म्हणतो. यांच्या घरात टीटीची इंजेक्शन जास्त दिलेले असत. दुसऱ्या वेळेस सकाळी आजोबा भेटले, यांना तरी सांगून पाहू. म्हणे आजोबा काय भानगड आहे? म्हणे काय, अहो तुमचा नातू इलेक्ट्रिसिटीला इलेक्ट्रिसिटी म्हणतो, त्याचे वडील कॅपॅसिटीला कॅपॅसिटी म्हणतात. आजोबा वैतागून म्हणाले सर आहे ते बरं आहे, जाऊ द्या, या प्रकारची पब्लिसिटी कुठं करू नका. आता असं अख्खं घर जर त्या सरांना भेटलं, त्यांचे उच्चार बिघडतील, त्यांचे सुधारायचे नाही. पण आम्हाला आता असं झालंय ना, पोरानं टाय बांधला, कोट घातला, काचेचा फळा आहे, डोक्यावर फॅन आहे, बेंच आहे, म्हणजे शिक्षण खूप चांगलं असं काही समजू नका. आता सलूनचे दुकानं सुद्धा खूप सुंदर आहे. सगळ्यात जास्त रक्तदान तिथंच होतं. पूर्वी पोत्यावर होत नव्हतं, तसं सकच असायचं. एकाच वस्त्राने अख्ख्या गावच्या दाड्या व्हायच्या. आता माणसं म्हणतात ब्लेड बदला, म्हणजे साधनं बिघडले नाही, बिघडली माणसं. वस्त्र बिघडलं नाही, वस्त्र तोच आहे, माणसं बिघडली म्हणून साधनं बदलावे लागतात. हा प्रकार आहे. पण आम्ही ते मानतच नाही, आम्ही सगळा दोष दुसऱ्यांवर देतो. म्हणून आमचा मुलगा किती शिकला, इंग्रजी शिकू द्या, पण आपली माय मराठी जी आहे, आमची मराठी भाषा किती सुंदर आहे, ती त्याला बोलता आलीच पाहिजे. आधी मराठी बोल. अहो बाहेर खेळणाऱ्या पोराला जर विचारलं ना कोणी बाबा आहेत का, तो म्हणतो नाही. आत गेलं तर बाबा असतात. ते म्हणे मुलगा म्हणतो नाही, तर काय म्हटले बाबा, त्याला बाबा समजत नाही, डॅड म्हणायचं. डॅड डॅड विचारत जायचं. मी म्हणजे डॅड हे त्याच्या डोक्यात पक्क बसलेलं आहे, बाबा नाही. अहो बाबा शब्द, आई शब्द किती गोडवा आहे, किती छान आहे.
आणि पोराला सगळं इंग्रजी शिकवलं तर समाज शिकलेला नाही. तुम्ही सगळं इंग्रजी शिकवलेल्या पोराला जर सांगितलं की पावशेर साखर घेऊन ये दुकानातून, आता तो दुकानदार तर काही एवढी इंग्रजी शिकलेला नाही. हा जाऊन जाऊन जर शुगर शुगर म्हणायला लागला, तो म्हणाला आधीच मला शुगर आहे, याचं काय चाललंय, तू पुढे जा बाबा काहीतरी घ्यायला, इथं नको थांबा. आपला समाज जसा आहे तसं आपण शिक्षण घेतलं पाहिजे. म्हणून त्या दृष्टीनं सुद्धा मला वाटतं आपण सर्वांनी प्रयत्न करावा. या बाकीच्या गप्पा एक सुसंवाद तुमच्याशी व्हावा म्हणून मी आपल्याशी मारल्या. माझा विषय खरं म्हणजे आपला संपर्क झाला नाही म्हणून त्यांनी सरळ कथाकथन असा विषय टाकला. आजकाल मी कथाकथन करत नाही जास्त, कारण जगणे सुंदर व्हावे हा विषय इतका मजेशीर आहे की आमच्या सगळ्या लोकांना समजतं आणि त्यातून मला फार काही बोलता येतं. म्हणजे मी आता परवा कल्याणला 100 ज्येष्ठ माणसं होते, 100. त्यांनी सांगितलं आमच्याशी बोला. म्हटलं तुम्ही आता अख्खं आयुष्य कोडून प्यालेले, मी तुमच्याशी काय बोलायचं. आणि मी काही बोललो तर तुम्ही म्हणाल अरे हे तर आम्ही भोगलेलं आहे. पण त्यांच्याशी बोलल्यावर इतकी मजा आली. त्यांनी अनुभव सांगितले, मी सांगितले, छान आहे. त्यातून जे बाहेर पडलं ते बोलायला फार मजा येते. म्हणजे आता जुन्या लोकांना तर मी आता एक आरंभ केलाय आमच्या वडिलांपासून सगळ्यांना सांगायचं की सूर्य मावळायला लागल्यावर त्यानं कसं जगावं, मावळ तिकडे जाताना वृद्धांनी कसं जगावं हे सांगण्याची फार गरज आहे. पण विषय आजचा तो नाही म्हणून मला कथेकडे वळावं लागेल. पण जाता जाता एक सांगतो की वृद्ध माणसांनी घरात सुद्धा आपण पूर्वी घेतलेला टीव्ही मुलानं विकला आणि नवीन रंगीत टीव्ही आणला म्हणून वाईट वाटून घेऊ नका. तो तुम्हाला विचारणार नाही, कारण करते पण तुम्ही सोडून दिलं पाहिजे. तुम्हाला एक खात्री आहे याच्या बायकोनं सांगितलं म्हणून यानं टीव्ही बदलला आहे, पण तसं म्हणू नका. त्याला असं म्हणा की मला आता कमी दिसतंय हे तुला बरं झालं समजलं, तू मोठ्या स्क्रीनचा टीव्ही आणला माझ्यासाठी. की त्याला मनात लाज वाटेल की अरे मी आणला बायकोसाठी पण आता म्हातार म्हणताय तर बाबा तुझ्यासाठी आणला. सोप्या पद्धती आहेत. मी त्या लोकांशी या सगळं गमती बोललो. पारावर ज्यावेळेस 2 म्हातारे बसले होते, एक म्हटलं काय खरं नाही बाबा, म्हणे काय झालं, अहो माझी सून चहा देताना डोक्यावर पदरच घेत नाही, संस्कारच नाही. दुसरा म्हटलं ते तरी बरी आहे, माझी सून मला चहाच देत नाही. आता तुला पदराचं काय पडलंय बाबा, घे ना, घेत जा. हे असं सगळं आहे. पण आता तो विषय इथं नाही. आणि आमच्या सगळ्या सुनबाई सुद्धा म्हणतील आम्ही इतक्या चांगल्या असून सुद्धा हे काही सांगून गेले नाही का. कारण फमू नेहमी व्याख्या करत असतात सासू आणि सुनेची. सासू म्हणजे सारख्या सूचना आणि सुन म्हणजे सूचना नको. त्यामुळं त्यांच्यामध्ये आणि सासू सुनेचं नातं किती छान असलं ना, ती सिरियल पाहून छान राहू शकत नाही. कारण त्यात सासू सून वाईटच दाखवतात. वाईट दाखवलं तरच 3000 भाग होतील. चांगल्या सासू सुना दाखवल्या तर 1 भागातच मालिका संपेल. कारण वाईट ते जास्त चालतं ना आपल्याकडे. म्हणून त्याचा परिणाम आपल्यावर होऊ देऊ नका. काहीतरी मजेशीर आहे तेवढं पहा, छान जगा. सून आपली लेक आहे असं समजा, सुनेनं सुद्धा सासू आपली आई आहे असं समजा. सासरे त्यांच्या पद्धतीनं राहतात. आता बिचाऱ्या पुरुषांचं फार अवघड आहे, काय सांगायचं. पेन्शन असली तर बरं आहे, 25 तारखेपासून त्याची फार सेवा होते. बाबाच्या हात दूध टाकू का, अजून डोकं दुखतंय का, पाय दुखतो का, 1 तारखेपर्यंत. 1ला एकदा पेन्शन काढून घेतली की म्हातारं बिगर दुधाचं संपलं. 25 दिवस दूधवाला आलाच नाही. म्हणजे आमच्या ओळखीचे एक बाबा तर सांगायचे माझे पैसे घरचे काढून घेतात म्हणून मी पायमोज्यात पैसे लपवायचे. काही पैसे पायमोज्यात लपवायचे आणि बाकीचे देऊन टाकायचे. ते लक्षात आल्यावर सून आता मला रोज पायमोजे धुवायला मागते. नाही त्याचा वास येतोय, द्या वास येतोय, द्या. पूर्वी अगदी ॲनेस्थेशिया दिल्यासारखा वास यायचा, त्यावेळेस काय गमती आहेत. असो, बोलण्यासारखं त्यावर फार आहे. त्यावर काही न बोलता एक कथा या ठिकाणी आपण घेऊ. आता इथं मागे कोणती कथा सांगितली होती माझ्या लक्षात नाही, कारण आता इतके कार्यक्रम होतात, कुठं काही सांगितलं माझ्या लक्षात नसतं. पण कोणी जुने श्रोते असतील तर माफ करा, ही कथा मी मागे सांगितली की नाही मला आठवत नाही. पण कथेचा विषय मोठा मजेशीर आहे, आपल्याशी निगडीत आहे. आणि मला वाटतं ही कथा आता आपलं पुणे विद्यापीठातच येतं ना सगळं. पुणे विद्यापीठामध्ये कुणी FY BA जर कोणी विद्यार्थिनी असेल तर ही कथा आता त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये आहे. तीच कथा मला वाटतं आता अभ्यासक्रमात आल्यामुळे आपण ती किती वाजता माहीत नाही, कारण ती अभ्यासक्रमात आली ना. तशी गोष्ट म्हणून असते तर वाचली असते, आपली ती एक मानसिकता असते. असो, पण ती कथा लिहावी असं मला वाटलं, कारण मी आजूबाजूला सगळं पाहतो. हा विषय बहुतेक लोकांना आवडणारा नाही, कथेचा विषय. तरुणांना तो आवडतो, तरुणींना तो आवडतो, लहान मुलांना तो आवडतो. म्हणजे काही गैरसमज करून घेऊ नका. विषयाचं नाव आहे लग्न. कुसुमाग्रज लग्नाच्या बाबतीत असं म्हटलंय, लग्न हा असा बंदिस्त वाडा आहे की जो आत जातो त्याला असं वाटतं मी कशासाठी आत आलो, आणि जे बाहेर आहेत त्यांना असं वाटतं मी आत गेलं पाहिजे. म्हणजे ज्याचं लग्न झालं नाही त्याला वाटतं लग्न झालं पाहिजे, ज्यांचं झालं त्यांना वाटतं आपली बुद्धी कुठं चरायला गेली होती, आपण काय करून बसलो.
कारण जगामध्ये लग्न झालेल्या सगळ्या लोकांना जर विचारलं ना लग्नाची व्याख्या काय, आणि त्या व्याख्या जर एकत्र केलं तर त्यातून एकच सारांश निघेल, लग्न म्हणजे माणसानं घोड्यावर बसून केलेला गाढवपणा असतो, असं पुरुषांचं मत आहे. स्त्रियांचं मला काही माहित नाही, कारण ते मी विचारत नाही आणि आमच्या हिला विचारण्यात काय अर्थ नाही. त्या दिवशी आमचं जेवणच बंद व्हायचं नाही. त्यामुळं तुमचं लग्नाविषयी काय मत आहे ते तुम्ही सांगत नाही, ते तुमच्या मनात असतं. पण मी लग्नामध्ये हे कथा मला का लिहावीशी वाटली, मला नेहमी अशी शंका येते की लग्न झाल्यानंतर पुरुषांची पंगतच आधी का बसते, स्त्रियांची नंतर का बसते. मी अनेक जुन्या लोकांना विचारलं हे असं का हो बाबा, हे पूर्वीपासून आहे का. ते म्हटले ते स्त्रिया फार गप्पा मारत जेवतात हो. आपलं पुरुषाचं कसं बघ खाऊन घेतो नंतर रवंथ करतो, तसं त्यांचं नसतं म्हणे. असं त्या खूप गप्पा मारत जेवतात. तर एकानं सांगितलं की पूर्वी कसं आहे, स्त्रिया लग्नात जेवत नसायच्या, म्हणजे त्या ताट तांब्या घेऊन यायच्या, सार्वजनिक ठिकाणी जेवायचं नाही. आणि पुरुषांचं जेवण झालं की नंतर मग त्यामध्ये काय पदार्थ त्या ताटामध्ये घ्यायचे, तांब्यामध्ये आमटी सार असेल तो घ्यायचा, पदराखाली झाकायचा आणि घरी जाऊन जेवायचं. म्हणून त्यानं सांगितलं की असं स्त्रियांना जर आधीच वाढून दिलं तर पुरुषांना ते राहणार नाही, म्हणून पुरुषांची पंगत आधी बसते. ज्याचे त्याचे प्रकार आहे. एकानं सांगितलं पुरुषाचा जठराग्नी जास्त लवकर तापलेला असतो, म्हणजे पहा बरं का सोयीचं कसं आहे. आणि स्त्रियांना काही जठराग्नीच नसतो नाही का, स्वयंपाक करू करू त्यांना जेव्हा असं वाटतच नाही. मग पूर्वी, आता आमच्या तरुण तरुणींना माहीत नसेल, जुन्या लोकांना माहीत असेल, पूर्वी ज्यावेळेस पंगत बसायची एक आमटी सार कढीची कढई असायची आणि त्याच्या शेजारी एक जुना माणूस पाण्याच्या बादल्या घेऊन उभा असायचा. आणि मग एक जण काय सांगायचं, बाबा मोठी पंगत बसली की तू लगेच 2 बादल्या पाणी त्यात टाकून द्यायचं. पण तरी त्याची चव काही कमी होत नसायची. हे इतकं सगळं छान होतं. आमची आजी सांगायची की मी आजीला विचारलं की पुऱ्या करायच्या का, ती म्हणायची हो, पूर्वी तर आचारी नव्हते, मग एवढ्या पुऱ्या कसं करायचे. तर आजीनं सांगितलं सगळ्या गावातल्या आम्ही बाया एकत्र बसायचो त्या कढईत भोवताली आणि गुडघ्यावर उंडा ठेवायचा आणि गुडघ्यावर थाप मारली की त्याची पुरी तयार व्हायची. त्याला गुडघापुरी म्हणायची. म्हणजे गुडघ्यावर पूर्वीच्या पुऱ्या व्हायच्या. पण मला वाटतं जेवताना याचं कुणाला वाईट वाटलं असावं असं नाही, कारण त्यामध्ये गोडवा होता, त्यामध्ये एक प्रेम होतं, समाधान होतं. आता सगळं भाड्यानं मिळतं, म्हणजे आचारी भाड्यानं आहे एवढं जाऊ द्या, तो प्रवेशद्वाराशी उभा असलेला गंध लावणारा सुद्धा भाडोत्री असतो. त्यात काही प्रेम असतं का, तो असं छिद्र पाडल्यासारखं जोरानं बोटं दाबतात. तो कशाला प्रेमानं लावी. आता इतक्या लोकांच्या कपाळाला त्याला ते लावायचे. हा, एखादा म्हणायचा नीट लागलंच नाही त्यापेक्षा आधी ठासून असं मारलं, चल बाबा मला माझे पैसे मिळाले, तुझ्या कपाळाचं काही होत. त्यामुळे लोकांना आता एकमेकाची गरजच राहिली नाही. काय माझ्या लग्नात कोणी नाही आलं तरी चालेल, आचार्य आहे भाडोत्री आहे सगळं सगळं भाड्यानं मिळत आहे, असं सगळं आहे. म्हणून हा पूर्वीचा काळ आता गेला. पण अजूनही आपल्या लग्नामध्ये फारसा बदल झालेला नाही. आता पूर्वी अल्बम होते, म्हणजे फोटोचे अल्बम असायचे आमचे. आता काही जुन्या लोकांचे असले तर त्यांना शाबासकी दिली पाहिजे. म्हणजे तो प्रसंग सुद्धा तुम्ही एवढा जपून ठेवला म्हणजे काय विचारायला नाही का. इतका दुःखदायक प्रसंग तुम्ही जवळ ठेवलेला आहे, पुन्हा पुन्हा ते पाहता म्हणजे हे आश्चर्यच आहे नाही का. तर पूर्वी अल्बमचा उपयोग कसा व्हायचा, कुणी पाहुणा आला की चहा होस तर त्याला अल्बम द्यायचं, मग त्यानं ते पाहायचं, ते आपलं आंबट चेहऱ्यानं पाहायचं. त्याला काही इंटरेस्ट नसायचं पण ते असं दाखवायचं, अरे वा वा हो हो हो. मग कधी कधी नवरा इकडे नवरी इकडे असे बसायचे, त्याला सांगायला असं. त्यानं पान उलटलं का, हे इथं आम्ही इथं गेलो होतो, हा इथं हळद लावली तो फोटो, लग्न लागलं तो फोटो, बाशिंग मानलं तो फोटो, लग्नानंतर आम्ही फिरायला गेलो तो फोटो, आपण नाही का त्या पॉईंटवर गेलो होतो. मग तो सांगतो नाही काय आपण नाही का महाबळेश्वरला गेलो होतो त्या पॉईंटवर. ती म्हणते कुठला हो, तो नाही का. आता हा सांगतो बरं का, तो पॉईंट नाही का, तू घोड्यावर बसली आणि घोडं खाली बसलं तो. आता पाहुणा असल्यामुळे हिला काही बोलता येत नाही, म्हणजे असं बोलले तरी पाहुण्याबरोबरच बाहेर पडा, थांबू नका तिथं, थोडं निवांत वातावरण झाल्यावर परत या. अशी त्या अल्बमची मजा असायची. आता अल्बम गेले, आता काय ते व्हिडिओ शूटिंग आलेलं आहे. म्हणजे इतकं छान आहे ना ते, सगळं कुटुंब पाहायला बसतं. तो नवरा तिकडून असा बगळ्यासारखा उडत येतो, असा पंख वगैरे असं चोच वगैरे असं छान, त्याच्यासारखा चेहरा असतो त्याचा असा. आणि नवरी तिकडून अशी चिमणी सारखी, आणि मग ते अशी आभाळात भेटली का, हो काय विचारायला. आता हे म्हणजे बदलत्या काळानुसार हे दाखवणं चुकीचं नाही, पण त्यात एक सुधारणा केली पाहिजे. नवरीचा बाप सुद्धा असा जटायू सारखा दाखवला पाहिजे. पंख कापलेला, चोच वाचलेले, हप्ते फेडायचे नाही काय, हे असं सगळं. मग आता ते अल्बम गेले, व्हिडिओ आले, हळूहळू बदल होत गेला. पण तुम्हाला सांगतो
लग्नाच्या बातम्या पेपरमध्ये येतात. आता आमचे काही पत्रकार मित्र इथं आहे. आपण पेपरमध्ये काय छापतो, जे जरा वेगळं घडतं ते. आता 2 महिने काही अडचण नाही त्यांना बातम्यांना, नाही का. आता तुम्ही किती चांगलं काम करा ते तुम्हाला 2 महिन्यानंतर जागा आहे. आता सध्या कारण राजकारण हा माणसाच्या आमच्या कुटुंबामध्ये इतकं शिरलेलं आहे की राजकारण वजा केलं तर भारतीय समाज गलित पात्र होऊन जाईल. आणि ते आहे ते बरं आहे, ते बाहेर केलं जातं ते बरं आहे. राजकारण नसताना माणसांनी घरातच फूट पाडली असते, घरातच पक्षांतर केलं असतं, घरातच भिंती बांधल्या असत्या. त्यामुळे ते ही भावना बाहेर निचरा होतोय ते चांगलं आहे. त्यावर बोलायला नको, आता आचारसंहिता आहे. आणि मग पेपरात कुठल्या बातम्या येतात, गमतीशीर लग्न झालं की बातम्या यायच्या. म्हणजे विमानात लग्न, किती बातमी यायची. पानगुडीत लग्न, रोपवेवर लटकून लग्न. फार कल्पक माणसं आहेत बरं का आपल्याकडे. रोपवेवर लटकून लग्न. मागच्या महिन्यात एकानं रेल्वेच्या इंजिनावर लग्न केलं. वाफेचं इंजिन होतं जुनं, इंजिन सुरू, वाफ निघते, नवरा अलीकडं नवरी अलीकडं, लग्न. म्हणजे नंतर भांडणं होऊन तो दूर निघणारच असतो, यांनी आताच दाखवला असा. काही दिवसांनी सगळे प्रकार संपतील, मग नवरा नवरी डोक्यावर उलटी उभे राहून लग्न करतील पेपरात येण्यासाठी. म्हणजे काय करतील, फार कल्पक आहे आपला समाज. हे अशा, पण आपले सगळ्याचे लग्न मला वाटतं कोणाचं पेपरात आलं नसावं. आपण फार सरळ पद्धतीनं, आता जुने लोक तर सांगतात की आम्ही लग्न झाल्यावर आमच्या हिला पाहिलं. आता नवीन मुलांना हे पटत नाही, पण पूर्वी विचारत नव्हते. घरी आले की सांगायचे तुझं जमलं रे, ते अमुक अमुक मुलगी आहे. पाहिलेली नसायची. मला वाटतं आंतरपाठ सुद्धा त्याच्यासाठी धरत असावेत, मला माहित नाही बरं का. पण नको यांनी पाहायला एकमेकांना, म्हणून आंतरपाठ धरला. लग्न झाल्यावर मग अरे आता काही इलाज नाही, चला असं ते होत असेल बहुतेक. आता आंतरपाठ कशाला धरतात समजत नाही. ते दोघं हसत असतील, अरे वर्ष झालं आम्ही एकत्र फिरतोय, कशाला आंतरपाठ धरतो. पण आता ती पूर्वीची प्रथा आहे, धरणारे बिचारे आपले तानू तानू असे कशाला धरतो बाबा. ते दोघं एकमेकांना चांगलं ओळखतात, पण याच्याकडे दिलेली जबाबदारी हा पार पाडतो. या सगळ्या जुन्या प्रथा अजूनही आहेत, पण त्या काय आहेत समजत नाही, आम्ही चालू ठेवतो. लग्नपत्रिका हा एक विलक्षण प्रकार आहे. आपण लग्नपत्रिका छापतो, आपण छापतो, इतरांच्या आलेल्या वाचतो. फार गंमत असते त्यात. वर पहा, एका देवाचं नाव असतं. आता आपल्याकडे 33 कोटी ऑप्शन्स आहेत, त्यामुळे एकाने एक टाकले की आपण तेच नाही टाकायचं, दुसरं टाकायचं. खाली मुलाचं नाव चिरंजीव प्रभाकर, आणि आपल्याकडे एक पद्धत आहे, सगळ्या डिग्र्या टाकायच्या कंसात. अहो इतक्या डिग्र्या त्या कंसात प्रभाकरच्या पुढे की त्या पाहणाऱ्याला असं वाटतं इतक्या डिग्र्या मिळूस तर याचं लग्नच वय कसं होऊन गेलं नाही. अर्थात ते झालेलंच असतं, पण मेकअपमुळे ते थोडं मागं खेचलेलं असतं. खाली त्याच्या वडिलांचं नाव वगैरे, मुलीचं नाव ची सौका मनोरमा. आता ही असते 11वी, पण वर इतक्या डिग्री आणि कंसात 11वी वाईट दिसेल. मग थोडं इंग्रजीत लिहायचं, तेच FYJC. 11वीच बरं का, पण FYJC म्हणजे पाहणारा वाटतं काहीतरी डिग्री असेल, हे जुळतंय, काय अडचण नाही. मध्ये या गोरज मुहूर्तावर, त्या गोरज मुहूर्तावर कधीच लग्न लागत नाही. आपण कशाला त्या गुरुजींकडे इतके वेळेस गोरज मुहूर्त काढायला जातो समजत नाही. आता गुरुजी सुद्धा काही दिवसांनी असं देतील, 12:43 ते 4:43, काय अडचण नाही, कधी लावा. तुम्ही जर वेळेवर लावतच नाही, मधला सगळा मुहूर्तच आहे. खाली नातलगांची लांब लचक रांग अशी मतदार यादीसारखी. तुम्ही जर वेळेवर लावतच नाही, मधला सगळा मुहूर्तच आहे. खाली नातलगांची लांब लचक रांग अशी मतदार यादीसारखी. तुम्हाला सांगतो, यामध्ये एखाद्या नातलगाचं नाव हुकलं, विषय मिटला. त्याचा चेहरा असा लग्नामध्ये सुतकात असल्यासारखा दिसतो, असं चेहऱ्याचा लंबगोल करून असं ते फिरतं. कोणी जर विचारलं ना काय झालं, माझं नावच नाही. आता ती पत्रिका काय संसदेत वाचायची, कशाला तुझं नाव पाहिजे. पण कुठंच येत नाही तर निदान पत्रिकेत तरी. म्हणून बाकीचे सांगतात पुन्हा छापा, पण त्याचं नाव टाका. तो रुसला की काय खरं नाही, लग्न राहील एका बाजूला आणि याचं सुरू होईल. पुन्हा पत्रिका छापली जाते, त्याचं नाव टाकलं जातं. कुणाचं नाव विसरणं शक्य नसतं. पत्रिकेच्या खाली नाहक लुडबुड, मग त्यात सगळे नावं असतात, चिंगी मिंगी चिंटी मिंटी बंड्या खंड्या. आता ते वाचणाऱ्याला असं वाटतं हा बंड्या म्हणजे असं तुडू तुडू धावत मंडपात येईल, कशाचा काय असा थोराड मिशाचा बंड्या. म्हणजे लग्न झालेलं नसतं म्हणून त्याचं लुडबुडीत नाव. लुडबुड कसली, गोंधळ घालून अख्खं लग्न मुडील एवढा बंड्या. पण कुणाचं नाव राहायला नको म्हणून खाली नाव. पत्रिकेची एक बाजू कोरी ठेवायची नसते. मग व्यवस्थापक द्या त्या बाबूरावचं नाव टाकून, स्वागत उत्सुक द्या त्या गोविंदरावचं नाव. त्यांना माहित नसतं बरं का, ते वाचल्यावर त्यांना कळतं अरे मी स्वागत उत्सुक आहे.